नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वास्तूमधील निर्माण झालेले दोष. आपल्या घरात वास्तुदोष आहे का? तर तो कसा ओळखायचा? तर तिथली ऊर्जा असते ती विस्कळीत झालेली असते, सुसूत्रता नसते. तर ती घरात घडणाऱ्या घटनांवरनं समजून येतं आपल्याला. म्हणजे दैनंदिन जीवनात मुख्यत्वे करून पैशाच्या ओघात स्थिर नसणं, म्हणजे डळमळीत असणं. त्याच्यानंतर घरात सर्व काही आहे आमच्या, पण मन अशांत असणं, शांती नसणं, हा एक आहे. आणि सतत घरात कोणाची ना कोणाची चिडचिड चालू असणं, कटकट चालू असणं, सतत कटकटी निर्माण होत असणं. याचाच अर्थ आपल्या वास्तूची ऊर्जा ही डळमळीत झालेली आहे. पण घाबरण्याचं काही कारण नाहीये. त्याच्यावरचे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर प्रिशियस स्टोन्स, रत्न आणि उपरत्न म्हणजे सेमी प्रिशियस स्टोन. तर सेमी प्रिशियस स्टोन्समध्ये असे काही आहेत स्टोन्स, की जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात घरात वापरून उत्तम तऱ्हेने निगेटिव्ह एनर्जी घालवून 100% नाहीशी करून चांगली ऊर्जा ही 10 पटीने वाढवू शकतो. कसे ते बघू. तर मुख्यत्वे वापरला जाणार आहे तो ब्लॅक टूरमलीन. मी सांगेन ब्लॅक टूरमलीन वापरा. अशा प्रकारचा रॉ स्टोन घराच्या एंट्रन्सला म्हणजे दरवाजाच्या दोन्ही दिशेला आतल्या बाजूनी त्याचे 2 स्टोन्स ठेवायचे. हा काय करतो तर हा ग्राउंडिंग एनर्जी बिल्ड करतो. म्हणजे घराचा पाया जसा मजबूत लागतो तशी ग्राउंडिंग एनर्जी ही मजबूत हवी. तर तीही स्थिर करतो आणि घरातली नकारात्मकता, वाईट ऊर्जा नाहीशी करून टाकतो. हे याचं मुख्य काम आहे. तसंच हे घराच्या चारी दिशेच्या कोपऱ्यात ठेवायचे. म्हणजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या चारही कोपऱ्यात ह्याचे 4 स्टोन ठेवायचे. प्रत्येकाचा एक एक स्टोन म्हणजे हे 4 आणि दरवाजा साईडचे 2 असे 6. हे 6 स्टोन्स ठेवले असता तिथली ऊर्जा ही नाहीशी झालेली आहे. हे ठेवल्यानंतर नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नाश करून ग्राउंडिंग एनर्जीची स्टॅबिलिटी करतो, स्थिरता आणतो. आता असलेली घरात आपल्या जी सात्विक ऊर्जा आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती वाढवायला हवी. तर ती वाढवणारे स्टोन्स आहेत. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण वापरू शकतो स्फटिक. हा घराच्या मध्यभागी सेंटरला एक स्फटिक ठेवू शकतो. हा काय करतो तर 10 पट अँप्लिफाय करतो पॉझिटिव्ह एनर्जी. हा क्रिस्टल हिलर असे याला म्हणतात. हा जो स्टोन आहे स्फटिक, तर स्फटिक हा उत्तम ऊर्जा निर्माण करतो. वाईट शक्ती नाहीशा करायची ताकद ह्याच्यात आहे आणि आपल्याबरोबर तो स्वतः शुद्ध असतोच, पण इतर घरात जे ठेवलेले आपले क्रिस्टल्स आहेत त्याचेही शुद्धीकरण हा करू शकतो. किंवा ह्याच्याऐवजी सेलेनाइट म्हणून एक येतो. हा सेलेनाइट सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन शुद्ध ऊर्जा नाहीशा करायचा हा काम करतो आणि शुद्ध ऊर्जा वाढवण्याचं काम हा करतो. हा एक आपण वापरू शकतो. अशा प्रकारे ही ऊर्जा स्थिर झाली असता जर का जास्तच काही त्रास वाटत असेल तर आपली घराच्या स्थैर्याची दिशा ही नैऋत्य आहे. नैऋत्य दिशेला स्थैर्य असणं हे गरजेचं आहे. तर हे माझ्याजवळ इथे एक ब्रेसलेट आहे. याच्यामधले रॉ क्रिस्टल्स आता अवेलेबल नाही. स्मोकी क्वार्ट्स याचं नाव आहे. याचा एक रॉ स्टोन्स किंवा याचा क्लस्टर हा आपल्या घराच्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवावा. हे केलं असता घरातली सात्विक ऊर्जा ही वाढते, स्थैर्य घराला प्राप्त होतं, घरातली अशांतता नष्ट होते, पैशाला ओघ येतो. आता ही सात्विक ऊर्जा स्थिर कशी झालेली आहे हे आपण जाणू शकतो. असलेल्या कटकटी वगैरे सर्व कमी होतात, पैशाला स्थैर्य प्राप्त होतं. पण ही सात्विक ऊर्जा आणखीन वाढवायला हवी. त्याच्यासाठी आपण वापरू शकतो पायराइट. पायराइटचे स्टोन्स. पायराइट हा धन आकर्षण करणारा आहे, मनी मॅग्नेट आहे. हा घराच्या आपण साऊथ नॉर्थ ईस्ट म्हणजेच उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशेला याची प्लेसमेंट आपण करू शकतो. हा एक ठेवू शकतो. आणि दुसरा आहे तो सिट्रिन. सिट्रिनचे रॉ क्रिस्टल्स, रॉ फॉर्म मधला किंवा सिट्रिनचा क्लस्टर एखादा आपण ठेवू शकतो. जो ठेवला असता सात्विक ऊर्जा घरातली वृद्धिंगत होते, चैतन्याची अनुभूती येते. आता पुढे मी आणखीन काही व्हिडिओ करणार आहे. ते घरातल्या प्रत्येक विभाग हा कसा पूर्ण
सात्विक ऊर्जेनी फुल एनर्जेटिक कसा करावा आणि असलेली एनर्जी तिथे स्टॅबिलिटी तिच्यात कशी यावी या दृष्टीचे व्हिडिओ असणार आहेत. हे पूर्ण घराची पहिले निगेटिव्हिटी काढून टाकली आणि तिथे असलेली ऊर्जा ही स्थिर केली. आता ती वाढवायलाही हवी आहे. तर त्या दृष्टीने आपण पुढच्या भागातनं येणाऱ्या व्हिडिओत पाहू. हॉल, किचन, बेडरूम, स्टडी रूम आणि गेस्ट रूम असे मुख्य भाग होतात. इव्हन दो हे तुम्ही तुमच्या दुकानात, ऑफिसमध्ये कुठेही हे वापरू शकता. तिथली ऊर्जा अस्थिर झाली आहे का नाही अशी जर कारणं तिथे घडत असतील तर तुम्ही 100% समजा की तिथे ना निगेटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे. आपण व्हिडिओ पाहिला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळावे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.